राजपुतांना येथील सर्व रियासतांचं एकत्रीकरण करून बृहत राजस्थान राज्याची स्थापना ज्या दिवशी झाली तो दिवस हिंदू नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदा या तिथीला साजरा केला जातो। हा दिवस दरवर्षी राजस्थान दिवस म्हणूनही ओळखला जातो। स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली या वर्षापासून पुन्हा राजस्थान दिवस हिंदू नववर्षाच्याच दिवशी साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली। याच पार्श्वभूमीवर येत्या 30 मार्च रोजी सोमवारी सायंकाळी 5 ते 10 या वेळेत ठाणे पश्चिम येथील वेदांत खुला रंगमंच मैदानात राजस्थानी समाजातील 36 कॉम एकत्र येत राजस्थान विकास मंच महाराष्ट्र यांच्या वतीनं राजस्थान दिवस मोठ्या उत्साहात राजस्थान महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे। या सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत राजस्थानी समाजामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून या कार्यक्रमात राजस्थानचे सुप्रसिद्ध लोकगायक आणि लोकनृत्य कलाकार आपल्या कलागुणांचं सादरीकरण करणार आहेत। तसंच राजस्थानी समाजातील महिला पारंपरिक राजस्थानी वेशभूषेत प्रसिद्ध घुमर नृत्य सादर करतील। या कार्यक्रमादरम्यान समाजसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राजस्थान गौरव आणि राजस्थान विभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे। या भव्य सोहळ्यास राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, महापौर शर्मिला पिंपळकर तसंच उपमहापौर कृष्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती अपेक्षित आहे। राजस्थान महोत्सव आयोजन समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोठ्या उत्साहाने तयारी करत असून सर्व नागरिकांनी या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी होऊन राजस्थानच्या समृद्ध परंपरा आणि संस्कृतीचा आनंद घ्यावा असं आवाहन आयोजकांनी आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राकेश मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं आहे। येत्या 30 मार्चला वेदांत खुला ग्राउंड वर्तकनगर इथे राजस्थान महोत्सव राजस्थान विकास मंच द्वारा आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजस्थान स्थापनाचा दिवस ठाणेकर गेल्या 4-5 वर्षापासून मनवत आहे आणि ह्याच्यामध्ये राजस्थानची लोककला, लोकनृत्य आणि विविध कार्यक्रम राजस्थानी समाजाचे कलाकार प्रस्तुत करणार आहेत आणि ह्याच्यामध्ये राजस्थानचे उपमुख्यमंत्री दिया कुमारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक, खासदार नरेश मस्केजी, संजयजी केळकर, निरंजनजी डावखरे, पूर्वेशजी सरनाईक व विविध क्षेत्रातील राजनीतिक आणि विविध क्षेत्रातील गणमान्य लोक या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही समाजातले वेगवेगळे उल्लेखनीय कार्य लोकांना पण आम्ही सन्मानित करणार आहे। महिलांचा विशेष सहभाग राहणार आमच्या कार्यक्रमामध्ये गेले 4 वर्षाचा इतिहास आहे की जेवढे पुरुष कार्यक्रमात हिस्सा देतात तेवढ्याच आमच्या लाडक्या बहिणी पण या कार्यक्रमात उपस्थित राहतात। मला वाटतं यंदा ते रेकॉर्ड तुटणार आहे। यंदाच्या कार्यक्रमामध्ये महिलांमध्ये जास्त उत्साह आहे तर पुरुषांपेक्षा महिला या कार्यक्रमात यंदा जास्त राहणार आहे। ठाणे गौरव आणि ठाणे पुरस्कार मिळणार आहे। आम्ही राजस्थान रत्न, ठाणे गौरव, ठाणे विभूषण असे वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्य केलेल्या लोकांना पुरस्कार देणार आहे। तर आपल्या माध्यमातून मी ठाण्याच्या तमाम जनतेला आवाहन करतोय की 30 मार्चला वर्तकनगरच्या वेदांत ग्राउंड वरती राजस्थानचं कल्चर आणि पूर्ण राजस्थान साकार होणार आहे। त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी येऊन राजस्थानचा आनंद घ्यायचा असेल, राजस्थानच्या कलेचा, राजस्थानच्या जेवणाचा आणि राजस्थानच्या लोकनृत्याचा आनंद घ्यायचा असेल तर जास्त संख्येमध्ये हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढावी ही विनंती।